नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महापुरुषाचा अवमान व इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून 9 तारखेला निकाल दिला जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनात सहभाग घेतला म्हणून सामाजिक कार्यकर्ते व कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यावर कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून ते कार्यरत होते, तर केलेल्या कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने केली असल्याची प्रतिक्रिया गिरीश फोंडे यांनी दिली. सरकार विरोधात वक्तव्य केल्याच्या कारणावरून कॉम्रेड गिरीश फोंडे यांना सहाय्यक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचा आरोप महापालिका प्रशासनावर करण्यात आलाय. यामागे राजकीय दबाव असून टक्केवारीवर जगणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. कागल तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात तुकडीबंदी तुकडाजोड कायद्याच्या विरोधात दस्त नोंद करताना मोठ्या प्रमाणात लाच मागितल्याची गंभीर माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. या प्रकरणात काही स्टॅम्प वेंडरांना हाताशी धरून गैरव्यवहार सुरू असल्याचं समजताच या प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी तात्काळ तहसीलदार कागल व मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली. त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नसल्याने मनसेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयात कागल समोर उपोषण सुरू केलं. त्यानंतर संबंधित दुय्यम निबंधक गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर जादू टोण्याच्या बहाण्याने 4 महिन्यापासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी मांत्रिक राजू तावडे, एजंट सुप्रिया पवार आणि वाहन चालक मनोज सावंत या तिघांना पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे. न्यायालयाने तिघांनाही 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितेच्या आईने ह्युमन राईट्स संघटनेच्या मदतीने पोलिसांकडे फिर्याद दिली होती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुड्यावर खर्च करतो असं बेताल वक्तव्य करून शेतकरी वर्गाचा अपमान केलाय. यामुळे संतप्त प्रक्रिया उमटत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या वर्षानगर परिसरातील नागरिकांनी STP प्रकल्पाविरोधात एकवटत प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे. आरोग्याशी खेळणारा प्रकल्प नकोस असा निर्धार करत वर्षानगर मित्रमंडळांच्या पुढाकाराने एक जोरदार आंदोलन उभं राहिलंय. या आंदोलनाला अधिक संघटित व परिणामकारक स्वरूप देण्यासाठी 6 एप्रिल रोजी झालेल्या विशेष बैठकीत सर्व पक्षांच्या एकमताने STP विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक आणि राज्य पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांची भेट घेऊन पतसंस्थांच्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्याची मागणी केली. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेखाली राज्यातील संलग्न रुग्णालयांना एकूण 270 कोटी रुपयाची बिले थकीत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत रुग्ण घेणं बंद केलं असून सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे. एका वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या 8ही मुलांनी आणि सख्या भावांनी देखील अंत्यसंस्कारासाठी पुढे येण्यास नकार दिला. ज्या आईने रक्ताचं पाणी करून काबाड कष्टाने 8 मुलांना वाढवलं, त्याच आईचा मृतदेह समोरून गेला तरी कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत असून समाज मन हादरवणारी ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.